आणि खांडेकरांच्या घरात तारिणी पाऊलही ठेवणार नाही। आणि हा निर्णय मी आता बदलणार नाही। आजी, आज मी जो काही निर्णय घेतलाय ना तो तुमच्या नातीसाठी घेतलाय आणि या तुमच्या नातीने दुसरा पर्याय सोडला नाहीये। सो प्लीज मला माफ करा। ही तारिणी जर लग्न कार्यापासून लांब राहिली तर हिला वेळ मिळेल माझ्या विरुद्ध पुरावे गोळा करायला। नाही 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 नाही, काहीतरी केलं पाहिजे आणि हिला लग्न कार्यात आणलं पाहिजे। तुमचा निर्णय योग्य आहे कौशिकताई। स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याला या असल्या नजरेने बघतेस तू? तुमच्यावर संस्कार चांगलेत म्हणून तुम्ही एवढ्यावर थांबलात। मी असते ना तर हाताला धरून बाहेर काढलं असतं घराच्या। अगं पण आत्या, नाही नाही नाही, एक मिनिट। ताई, म्हणजे तू जसं म्हणतेस तसं तारिणी करेल। तुझ्या निर्णयाचा मान ती राखेल, नाही असं नाही। ती या लग्न समारंभात यापुढे दिसणार सुद्धा नाही। आय एम शुअर ती सगळं ऐकेल। पण यामुळे प्रॉब्लेम काय होणार माहितीये का? लोक बेलसरे कुटुंबाला बोल लावतील। आणि मी तुझ्याकडून शिकलोय की संपूर्ण जग जरी आपल्या विरुद्ध उभं राहिलं ना तरी आपल्या कुटुंबाची साथ नाही सोडायची। आणि बेलसरे कुटुंब आता माझं, आय मीन आपलं कुटुंब आहे ते ताई। या लग्नामध्ये या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती असावी असं मला वाटतं, मग ती तारिणी का असे ना। ती हवी ना लग्नाला। हे बघ ताई, माझं निशीवर प्रेम आहे, निशीचं माझ्यावर प्रेम आहे, आमच्या सपोर्टला तू आहेस, सगळी फॅमिली आहे। कोण येणार आहे आमच्यामध्ये सांग ना तूच। आणि आय एम शुअर तारिणी याआधी जसं वागली आहे, आता जसं वागते तशी ती यापुढे नाही वागणार। हो ना तारिणी? नाही वागणार ती। त्यामुळे निशीची मोठी बहीण म्हणून तिच्या ज्या काही या लग्नातल्या जबाबदाऱ्या आहेत, जी काही कर्तव्य आहेत, ती तिने पार पाडावेत। आणि ती तेव्हाच पार पाडू शकते जेव्हा ती या लग्नात असेल। त्यामुळे तिने या लग्नात राहावं असं मला वाटतं। खरंच मी विनंती करतो सगळ्यांना, ताई प्लीज तिला राहू दे ना या लग्नात। युवी